खरं म्हणजे फाशी त्या लाहोरला झाली आहे. लाहोर आता सध्या पाकिस्तानात आहे. फाशी असताना खरं म्हणजे जगातलं ती एक विचित्र घटना आहे. फाशी 24 तारखेची सुनावली गेली आणि फाशी दिली गेली 23 तारखेला, एक दिवस आधी. आणि लोकांना म्हणजे त्यावेळी तुरुंगात असताना फाशी होणार फाशी होणार. सारी जनता संपूर्ण तुरुंगाला घेऊन भगतसिंगाला कसं वाचवता येईल या उद्देशानं सर्व देशातील लोक क्रांतिकारक त्या ठिकाणी जमा झालेले होते. खरं म्हणजे एक दिवस उशीर जर झाला असता तर कदाचित ते फाशीही देऊ शकले नसते. अशी परिस्थिती भगतसिंग एवढा लोकप्रिय होता. हे महात्मा गांधीच लोकप्रिय होते का? भगतसिंग सुद्धा लोकप्रिय होता, महात्मा गांधी सुद्धा लोकप्रिय होते, अनेक पुढारी लोकप्रिय होते, बाबासाहेब आंबेडकर लोकप्रिय. परंतु वेगवेगळ्या विचारधारा स्वातंत्र्यासाठी सर्वांची धडपड होती ही खरी आहे. पण त्यांचा उद्देश काय होता? प्रत्येकाचा उद्देश वेगळे वेगळे. भगतसिंगाला या ठिकाणी सामाजिक क्रांती पाहिजे होती, साम्यवाद पाहिजे होता, समाजवाद पाहिजे होता. त्या अपेक्षेने ते होते त्यामध्ये. आता मग भगतसिंगच होता काय या विचाराचा? आणि त्यानंतर अनेक संतही झाले. तुकडोजी महाराज काय म्हणे? धन हे गरिबाचं रक्त. गरिबाचं रक्त म्हणजे कोणाचं? काम करणारा कष्टकऱ्यांचं रक्त. पण एक गोष्ट पुढचं मात्र नांदोत असे समजवतो श्रीमंत असं समजतील का ते? अरे देशातला माणूस, भांडवलला पैसेवाला माणूस हा म्हणून संपत्तीची माझ्याजवळ आली आहे, या गरिबांच्या कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या रक्तातून आली आहे असं समज तो कधीही करणार नाही.